हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत वांग्याची मसाला करी किंवा भरलेली वांगी, जी माझी प्रचंड आवडीची आहेत. आमच्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाजी करण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची. त्यामध्ये थोडेसे तेल घालायचे व त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान फ्राय करून घ्यायचा. त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि दोन्हीही छान कांद्याला पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. बघा, कांद्याला छान सोनेरी कलर आला आहे. आता यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं किसलेलं घालायचं. ते पण कांद्यासोबत छान फ्राय करून घ्यायचं. त्याला पण गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. गोल्डन कलर आलेला आहे. आता हे गॅसवरून खाली काढायचं. यामध्ये अर्धा इंच आलं किसून टाकायचं व थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकायची. हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. छान मसाला तयार झाला आहे बारीक केलेला. आता आपल्या गॅसवर पुन्हा एक कढई ठेवायची. त्यामध्ये थोडे तेल घालायचे. त्याचबरोबर वांगी करण्यासाठी वांगी अशी उभी चिरून घ्यायची व पाण्यात टाकायची, म्हणजे वांगी काळी पडत नाही. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये थोडे तेल घालायचे व चिरलेली आपण जी वांगी आहे ती कढईमध्ये सोडायची व पूर्ण खरपूस होईपर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची. पूर्ण खरपूस, बघा अशी खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायची व वांगी बाहेर काढून घ्यायची. आता त्यामध्ये पुन्हा थोडे तेल घालायचे. जिरे, मोहरी, कढीपत्ता, आपण वाटलेला मसाला सगळं घालायचं. तसंच बाजूच्या गॅसवर एक छोट्या भांड्यात पाणी गरम करायला सुद्धा ठेवायचं. पहा, मसाला छान भाजत आहे. त्यामध्ये आपल्या चवीनुसार लाल तिखटसुद्धा घालायचं. थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे कसा मसाला खाली जळत नाही. तुम्ही बघू शकता. आता मसाला पूर्ण सुकेपर्यंत, त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं. आणि कधी पण ग्रेव्ही भाजीमध्ये पाणी हे गरम घालायचं, त्यामुळे छान रंग येतो भाजीला. आता या मसाल्यामध्ये आपण वांगी घातली आहेत व वांगी चांगली हलवून त्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं आहे. बघा किती सुंदर उकळी आली, त्यामुळे आता छान तरी येणार भाजीला. तर झाकून एक 5-10 मिनटं अर्धी शिजवून घ्यायची वांगी. अर्धी शिजल्यानंतर त्यामध्ये भाजून शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा. थोडं हलवायचं. पुन्हा राहिलेलं थोडंसं गरम पाणी टाकायचं व ते छान हलवून झाकून 5 मिनटं उकळी काढायची एक. आता बघू शकता त्याच्यामध्ये कोथिंबीर छान वरून गार्निश करायची आणि आपली भरली वांगी तयार झाली आहेत. थँक्यू.